तर आज मम्मी बनवणार आहे मसाला पापड. तुम्ही पाहू शकता इथं. तर आपण पाहू मसाला पापडसाठी काय इन्ग्रेडियंट लागते. तर इथं आपण घेतलेले उडदाचे पापड तुम्ही हे पाहू शकता. मस्त इथं घरच्या घरी बनवलेले पापड घेतलेले आपण. तर इथं घेतलेले चिरलेला टमॅटो, कांदा आणि कोथिंबीर आणि इथं थोडासा चाट मसाला. कारण चाट मसाल्याने आपल्याला मस्त चव येते. चव आली की दिल खुश होऊन जातं. तुम्ही पाहू शकता हे इन्ग्रेडियंट आहे. इकडं आपण कढईत गरम करायला तेल ठेवले. तर तेल मस्त गरम झालंय तर आपण त्याच्यात थोडा वेळ आता थांबून तळून घेऊ आता मस्त पापड. ते आपण पाहिलं त्याला टाकल्याबरोबर लगेच आपला पापड तळून झालाय. तर तेल त्याचं निचरून घ्यायचं कारण की जास्त ऑइली खायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना. हां तर हे पाहू शकता आपण इथं पापड तळून घेतलंय. हे पाहू शकता मस्त खुसखुशीत आणि भारी एकदम पापड झालाय आपला. परत अजून सगळे पापड तळून घ्यायचे आपल्या एक एक करून. तर इथं मम्मीने काजू करी बनवून ठेवली आहे. तर त्याचा व्हिडिओ मला लक्षात राहील नाही काढायचं म्हणून जाऊ द्या. पण हे पाहू शकते इथं काजू करी मस्त बनवून ठेवली मम्मीने. तर लगेच खाऊन घेईन मी. असं एवढी भयानक भूक लागली पण कंट्रोल. तर हे आपण मसाला पापड बनवले पण ते आत्ताच टाकून ठेवलं म्हणजे कसं तुम्हाला आयडिया आहे कसं दिसतं. तर इथं आपले सगळे इन्ग्रेडियंट झाले. तर एक एक करून त्याच्यावर थोडं चाट मसाला टाकायचा आधी खालच्या साईडने. कारण की ना मग त्याला थोडाफार फ्लेवर येईल. मग फ्लेवर आला की दिल खुश होऊन जातं. मग आता कांदा टाकायचा त्याच्यावर. कांदा टाकायचा थोडे बटाटे सॉरी चुकून निघलं बटाटे. ते पोषक मस्त मिक्स करून घेतले. एक एक करून टाकायपेक्षा आपण हळूहळू इथं शेव पण ठेवली होती. शेव पण टाकले आपण मस्त. हे पाहू शकते आपले मसाला पापड कसे तयार झाले. आत्ताच खाऊन घ्या वाटते. तोंडातले पाणी सुटलं. लय भूक लागली ते पण लगेच. हे पाहू शकते आपले मसाला पापड इथं तयार झाले. तुम्हाला कसे वाटले लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुम्ही पण ट्राय करून पहा. बाय.